24 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी राजकीय वर्तुळातून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे आणि 24 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी एक शक्यता आहे। 27 जून पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता मंत्रिमंडळामध्ये अनेक फेरबदल होण्याची शक्यता आहे। शिंदे फडणवीस सरकारचा हे शेवटचं अधिवेशन आहे आणि तत्पूर्वी हा विस्तार होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशील जाणून घेऊया। सीमा, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं कळतंय, काही फेरबदल होण्याची शक्यता आहे, तेव्हा 24 जून ही तारीख ठरते असं कळतंय, काय नेमके तपशील? नक्कीच शिंदे फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार हा नक्की कधी होणार असे अनेक प्रश्न त्यांना सुद्धा विचारले जातात। मात्र आता ती वेळ आलेली आहे। त्याचसोबत सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार 24 जूनला हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी माहिती मिळते। जे इच्छुक आमदार आहेत ज्यांना मंत्री व्हायचे ते अनेक दिवसांपासून ठाण मांडून मुंबईमध्ये बसलेत, वरिष्ठांची भेट घेत आहेत आणि आपली इच्छा व्यक्त करत आहेत। खरं तर शिंदे फडणवीस सरकारचा हा शेवटचा अधिवेशन आहे। हिवाळी अधिवेशनाला 27 जून पासून, पावसाळी अधिवेशनाला 27 जून पासून सुरुवात होणार आहे आणि तत्पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की मंत्रिमंडळ विस्तार हा होणारच आहे, मात्र वेळ ठरलेली नाही। आपल्याला माहिती आहे की मध्यरात्री वर्षावरती अनेक बैठका होतात, त्या बैठकांमध्ये सुद्धा विस्ताराबाबत अनेक चर्चा होतात। अजित पवार गटाचे अनेक इच्छुक जे आमदार आहेत ते सुद्धा वरिष्ठांची भेट घेत आहेत आणि अनेक दिवसांपासून ते मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेत। शिंदे गटामध्ये सुद्धा अनेक इच्छुक आमदार आहेत ज्यांना मंत्री होण्याची सुरुवातीपासून इच्छा आहे, मात्र त्यांचा नंबर कुठेतरी लागलेला नव्हता पहिल्या आणि दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये। शेवटचं अधिवेशन आहे हे शिंदे सरकारचं आणि त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी एकंदरीत शक्यता आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।